नमस्कार. डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या हाताच्या बोटांमध्ये बधिरपणा वाटणे, मुंग्या येणे, हाताची पकड अशक्त होणे किंवा मनगटामध्ये वेदना होणे, वेदनावरती हातापर्यंत जाणे अशा प्रकारचा त्रास असेल तर ही लक्षणं आहेत कार्पेल टनेल सिंड्रोमची. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कार्पेल टनेल सिंड्रोम काय आहे, त्याची काय लक्षणं असतात, काय कारणं असतात, त्याच्याबरोबर या विकारामध्ये केली जाणारी सर्जरी टाळण्यासाठी तुम्ही कोणती होमिओपॅथिक उपाययोजना करू शकता हे आज आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे, शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा जरूर प्रेस करा. आता कार्पेल टनेल सिंड्रोम म्हणजे काय असतं, तर आपल्या हातामध्ये इथे एक टनेल आहे ज्याच्यामध्ये इकडे सगळे कार्पल बोन्स असतात, टेंडॉन्स असतात, मसल्स असतात आणि या टनेलमधून जाणारी मीडियन नर्व असते. ती मीडियन नर्व आपल्या 3 बोटांना आहे, थंब आहे, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर यांना संवेदना पोचवण्याचं काम करते. आणि जेव्हा कोणत्या कारणामध्ये या टनेलमधली ही मीडियन नर्व जेव्हा कंप्रेस होते, दबली जाते, तेव्हा काय होतं की या 3 बोटांना म्हणजे थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आणि काही अंशी जे आहे ते रिंग फिंगर त्यालासुद्धा संवेदना जाणवतात. तर ती कंप्रेस झाल्या कारणाने काय होतं की ह्या संवेदना जे जाणवले आहे ते कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे बोटामध्ये मुंग्या येणे, बधिरपणा वाटणे असा त्रास सुरू होतो. आता ही मीडियन नर्व कशामुळे कंप्रेस होऊ शकते, तर त्याच्यामध्ये काही आजार आहेत ज्याच्यामध्ये थायरॉईड आहे, डायबिटीस आहे, त्याच्याबरोबरच प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे असा त्रास होऊ शकतो. काही वेळेला हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांमध्ये सुद्धा हे त्रास होऊ शकतो. त्याच्याबरोबरच काही कारणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअस कीबोर्डवरती किंवा टायपिंगचं वर्क करत असाल किंवा तुम्ही कंटिन्युअस पियानो वाजवणाऱ्यांमध्ये किंवा क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये, त्याच्याबरोबरच तुम्ही कंटिन्युअसली जड एखादी वस्तू कायम उचलत असाल किंवा इवन लहान मुलांनासुद्धा कायम उचलणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा हा त्रास जाणवतो. आता हा त्रास दोन्ही हातांमध्ये होऊ शकतो, उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांमध्ये होऊ शकतो आणि साधारण 30 ते 60 वयोगटामध्ये होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता हा त्रास सुरू झाला की लक्षणं काय बरं जाणवतात, तर पहिली गोष्ट म्हणजे आता या 3 बोटांना संवेदना कमी झाल्यामुळे बोटं दुखायला लागतात, बोटांमध्ये मुंग्या यायला लागतात, बधिरपणा वाटायला लागतो, कधीकधी मनगटामध्ये वेदना व्हायला लागतात, मनगट दुखायला लागतं आणि कधीकधी या संवेदना ज्या आहेत त्या पूर्ण वरती हातापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. त्याच्याबरोबरच पकड कधीकधी अशक्त होते, एखादी गोष्ट आपण उचलू शकत नाही, इतका विकनेस यायला लागतो. त्याच्याबरोबरच जे आहे ते रात्रीच्या वेळेस पेशंटला काही वेळेला इतक्या मुंग्या येतात किंवा इतका बधिरपणा वाटतो की झोपेमध्ये पेशंटला हात झटकावा लागतो. अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ती कार्पेल टनेल सिंड्रोममध्ये दिसतात. आता याचं निदान कसं होऊ शकतं, तर डॉक्टर फिजिकल एक्झामिनेशन करतात, तुमची जी मनगटामध्ये काही त्रास आहे का, बोटांमधल्या संवेदना सगळं चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार याचं निदान होऊ शकतं. आता या केसमध्ये काही वेळेला सर्जरीसुद्धा करावी लागते आणि त्याच्याबरोबरच याच्यामध्ये एक स्प्लिंटसुद्धा हाताला बसवण्यासाठी किंवा या बोटांमध्ये बसवण्यासाठी दिली जाते. ती स्प्लिंटही तुम्ही यूज करू शकताय. त्याच्याबरोबरच तुम्ही फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांकडून काही व्यायामही करून घेऊ शकताय, ज्याच्यामुळे ही नर्व जे कंप्रेशन होतं ते कमी नक्कीच होऊ शकतं. ह्या फिजिओथेरपीचाही सुद्धा चांगला रोल या केसमध्ये आहे. आता आपण पाहूया की तुम्हाला जर सर्जरी टाळायची असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकताय. तर नंबर 1चं औषध आहे कॉस्टिकम 30. हे औषध कार्पेल टनेल सिंड्रोमच्या केससाठी अतिशय उपयुक्त आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हातामध्ये बधिरपणा वाटणे, अशक्तपणा वाटणे, बोटं दुखणे अशा प्रकारचा त्रास आहे. त्याच्याबरोबर तुमची पकड व्यवस्थित नाही, खूप अशक्तपणा आहे, एखादी गोष्ट उचलू शकत नाही अशी लक्षणं असेल तर तुम्ही कॉस्टिकम 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकताय. हे औषध तुम्ही 2 थेंब सकाळी आणि 2 थेंब रात्री असं दिवसातून 2च वेळा घेऊ शकताय. डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय किंवा तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये बनवून मिळालं तर त्या 5 गोळ्या सकाळी, 5 गोळ्या रात्री असं 2 वेळा तुम्ही डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता. नंबर 2चं औषध आहे अर्निका 30. आता अर्निकाचा तुम्हाला काही मार लागला आहे त्या हाताला, म्हणजे मनगटामध्ये मार बसलेला आहे अशा प्रकारचा त्रास, त्याच्यामुळे जर मीडियन नर्व कंप्रेशन झालेलं आहे आणि हा त्रास सुरू झालेला असेल आणि मग बोटांमध्ये बधिरपणा वाटते, बोटं दुखत आहेत, कधीकधी मनगटाच्या इथे सूज झालेली अशी लक्षणं असेल तर तुम्ही अर्निका 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता. हे औषध तुम्ही 2 थेंब सकाळी, 2 थेंब दुपारी आणि 2 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. असं दिवसातून 3 वेळा हे औषध घेऊ शकताय किंवा जर तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये बनवून मिळालं तर 5 गोळ्या दिवसातून 3 वेळा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकते. नंबर 3चं औषध आहे रुटा 30. याच्यामध्ये जर पेशंटला टेंडोनायटिस आहे, म्हणजे तिथले टेंडॉन्स असतात, त्या टेंडॉनला सूज आलेली असेल आणि त्याच्यामुळे हात दुखतो आणि मीडियन नर्व कंप्रेस झालेली आहे आणि मग बोटांमध्ये सुद्धा वेदना वगैरे सुरू झालेले आहे आणि किंवा तुम्ही हातावरती जोर घेतला आहे, काही स्ट्रेन घेतलेला आहे किंवा तुम्हाला जर त्या भागामध्ये
फ्रॅक्चर झालेलं असेल त्या भागामध्ये आणि फ्रॅक्चरमुळे सुद्धा हे जर नर्व कॉम्प्रेशन असेल तर तुम्ही रूटा 30 हे औषध घेऊ शकता. हे औषध तुम्ही 2 थेंब सकाळी 2 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये पण मिळालं तर त्याच्या 5 गोळ्या सकाळी आणि 5 गोळ्या रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता. या केसमध्ये सुद्धा तुमच्या केस हिस्ट्रीनुसार औषधं येतील. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असा त्रास असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं जरूर घेऊ शकताय. आज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.